Good morning, everyone. Today we'll start with the cost accounting, and आपले ऑलरेडी चार चॅप्टर जे आहेत हे कम्प्लीट झालेत. सो दिस इज वी आर स्टार्टिंग चॅप्टर नंबर 5, इंट्रोडक्शन टू मार्जिनल कॉस्टिंग. सो मार्जिनल कॉस्टिंग मध्ये बेसिकली इथे बरेचसे फॉर्म्युले आहेत आणि फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पल्स आहेत. आपण याचा थेअरी पार्ट आणि थोडे एक्झाम्पल्स जे आहेत हे आज बघणार आहोत. फर्स्ट we will start with theory point, meaning. We have studied in the earlier chapter that a cost can be classified into two groups, was that fixed cost and variable cost. आपण जे चॅप्टर्स बघितलेत आधीचे कॉस्ट अकाउंटिंगचे, तर त्यामधून आपल्याला कळलंय की कॉस्ट ही दोन भागात क्लासिफाय केली जाते, फिक्स कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. Variable cost varies with the change in volume of output or level of activity. Variable cost ही चेंज होणारी असते. व्हेरिएबल कॉस्ट वॅरीज विथ द चेंज इन आउटपुट ऑर द लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी. जसे आउटपुट चेंज होत जातील तशी व्हेरिएबल कॉस्ट चेंज होत जाणार. जसे लेवल ऑफ ऍक्टिव्हिटीज चेंज होत जातील व्हेरिएबल कॉस्ट ही चेंज होत जाणार. सो इट इज फ्लक्च्युएटिंग. व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ही चेंज होणारी आहे. As against this, fixed cost relates to the time and does not vary with the change in level of activity. फिक्स कॉस्ट रिमेन फिक्स. फिक्स कॉस्ट मध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस होत नाहीयेत. फिक्स कॉस्ट डज नॉट व्हॅरी विथ द चेंजेस इन लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी. जर फिक्स कॉस्ट मध्ये आउटपुट चेंज होऊ दे किंवा लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी चेंज होऊ दे, फिक्स कॉस्ट मध्ये कोणताही चेंज होत नाहीये. फिक्स कॉस्ट रिमेन फिक्स्ड. Because of inclusion of fixed cost in determination of total cost of product, the cost per unit or process varies from period to period according to the volume. Let's see the computation of marginal cost. See, direct material cost plus direct labor cost plus direct expenses plus variable production overheads plus variable administrative overheads plus variable selling and distribution overheads. Total is total variable cost. Marginal costing means the ascertainment of marginal cost and the effect on profit of changes in volume of type of output by differentiating between फिक्स्ड अँड व्हेरिएबल कॉस्ट. आता मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय आहे, तर इथे मार्जिनल कॉस्ट फाइंड आउट केली जाते आणि प्रॉफिटवरचा इफेक्ट सुद्धा फाइंड आउट केला जातो. मीन्स द इफेक्ट ऑफ ऑन प्रॉफिट विथ चेंजेस इन व्हॉल्यूम अँड टाईप ऑफ आउटपुट. जसे आउटपुटचे व्हॉल्यूम चेंज होत जात आहेत किंवा जसे आउटपुट चेंज होतील तसा प्रॉफिटवरचा इफेक्ट सुद्धा चेंज होणार आहे. सो to ascertainment of marginal cost and effect on profit changes in the volume and type of output. Marginal costing is not a method of costing. It is a technique of controlling by bringing out relationship between profit and volume. आता मार्जिनल कॉस्टिंग ही काही कॉस्टिंगची मेथड नाही आहे. इट इज अ टेक्निक. ही टेक्निक आहे. इट इज अ टेक्निक ऑफ कंट्रोलिंग by bringing out relationship between profit and volume. Let's start the concept of profit. Profit is known as a net margin, and net margin is calculated after deducting the fixed cost from total contribution or gross margin. आता प्रॉफिटला नेट मार्जिन असंही म्हटलंय अँड प्रॉफिट इज अन एक्सेस ऑफ कॉन्ट्रीब्युशन ओव्हर फिक्स कॉस्ट. प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय कॅल्क्युलेशन करावं लागेल, तर कॉन्ट्रीब्युशन मधून फिक्स्ड कॉस्ट जी आहे ही लेस केल्यावरती प्रॉफिट येणार आहे. सो प्रॉफिट इज अन एक्सेस ऑफ कॉन्ट्रीब्युशन ओव्हर fixed cost, and it is calculated after deducting the fixed cost from total contribution or gross margin. मग टोटल कॉन्ट्रीब्युशन मधून किंवा ग्रॉस मार्जिन मधून जेव्हा आपण फिक्स कॉस्ट हे लेस करणार आहोत, वी विल गेट अवर प्रॉफिट. आता प्रॉफिटचा तर फॉर्म्युला कळला. प्रॉफिट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन लेस फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट माहिती आहे आपल्याला, बट व्हॉट अबाउट कॉन्ट्रीब्युशन? सो लेट्स सी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन. Contribution is the excess of selling price over variable cost.
It is known as a contribution because it contributes towards the recovery of fixed cost and profit. See, आता हे कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला आहे. कॉन्ट्रीब्युशन इज द एक्सेस ऑफ सेलिंग प्राइस ओव्हर व्हेरिएबल कॉस्ट. सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. जे आन्सर येईल दॅट इज अवर कॉन्ट्रीब्युशन. So contribution means it is excess of selling price over variable cost. Contribution is the pool of amount from total fixed cost will be deducted to arrive the profit or loss. आता contribution साठी सुद्धा एक फॉर्म्युला इथे दिलाय. C means contribution, S means sales, and V means variable cost. So first we have to calculate the contribution and then we will calculate the profit. जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल तर फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करावं लागेल. बिकॉज प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी प्रॉफिटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. बट कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करावं लागेल फर्स्ट थिंग अँड देन वी विल कॅल्क्युलेट द प्रॉफिट. सो हाऊ टू कॅल्क्युलेट दिस कॉन्ट्रीब्युशन? कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. जो टोटल सेल्स दिलेला आहे त्यातून जी व्हेरिएबल कॉस्ट लेस केल्यावर आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळणार आहे. आणि हे कॉन्ट्रीब्युशन जे आहे हे प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण यूज करणार आहोत. सो प्रॉफिट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन लेस fixed cost. Let's we will see the distinguish between contribution and profit. आता contribution आणि profit या दोघांमधला डिफरन्स काय आहे तो आपण बघूया. First is it includes fixed cost and profit. Contribution includes fixed cost and profit. आता कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आपण बघितला, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, दॅट इज कॉन्ट्रीब्युशन. आता कॉन्ट्रीब्युशन अजून एका फॉर्म्युलातून सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. मीन्स फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट यू विल गेट द कॉन्ट्रीब्युशन. सो कॉन्ट्रीब्युशन इन्क्लूड्स फिक्स्ड कॉस्ट अँड प्रॉफिट. व्हॉट अबाउट प्रॉफिट? प्रॉफिट डज नॉट इन्क्लूड फिक्स कॉस्ट. प्रॉफिट मध्ये फिक्स कॉस्ट हे नाहीये बिकॉज आपण प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन मधून फिक्स कॉस्ट ही लेस करतोय. नेक्स्ट पॉइंट इज इन कॉन्ट्रीब्युशन दिस कन्सेप्ट इज यूज्ड बाय मार्जिनल कॉस्टिंग. कॉन्ट्रीब्युशन ही कन्सेप्ट मार्जिनल कॉस्टिंग मध्ये यूज केली जाते. व्हॉट अबाउट प्रॉफिट? प्रॉफिट दिस कन्सेप्ट डिसाइड्स द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. आता या प्रॉफिट या कन्सेप्टमुळे बिझनेसला प्रॉफिट मिळतोय का बिझनेस लॉस सफर करतोय, या दोन गोष्टी आपल्याला कळणार आहेत. Next point, in contribution it is equal to fixed cost at break even point. And what about profit? It is the result of excess of sale over break even point. The contribution is equal to fixed cost at break even point. जो break even point आहे तिथे contribution and fixed cost हे equal आहेत. What about profit? It is the result of excess of sale over break even point. Next is contribution. It is used to it is used in managerial decision making. आता जे contribution आहे managerial decision घेण्यासाठी contribution जे हे use केलं जातं. Then profit. It is used in deciding profitability of the organization. Means business profit earn करतोय का loss suffer करतोय हे find out आपण इथे easily करू शकतो. Let's we solve some basic problems on this. First is calculation of contribution. We have to calculate the contribution. Three points are given: sales, variable cost, and fixed cost. So profit's first formula काय आहे? Profit is equal to contribution minus fixed cost. But profit find out करण्यासाठी first contribution आपल्याला find out करावं लागणार आहे. So contribution is equal to sales minus variable cost. Sales is 12,000 minus variable cost 7,000. You will get the contribution 5,000. Contribution आता आपल्याला मिळाले. So आता आपण इथे प्रॉफिट जो आहे हा फाइंड आउट करणार आहोत. Profit is equal to contribution minus fixed cost. So contribution is 5,000
and fixed cost is 4,000. So our profit is 1,000. Let's we will see the next point is absorption versus marginal costing. आता आपण एक डिफरन्स जो आहे हा बघूया. Absorption and marginal costing या दोघांमधला काय फरक आहे? First point, in absorption costing, all costs, fixed and variable, are charged to product. Absorption costing मध्ये फिक्स आणि व्हेरिएबल ह्या दोन्ही कॉस्ट ज्या आहेत या त्या प्रोडक्ट वरती चार्ज केल्या जातात. In marginal costing, only variable costs are charged to the product. Marginal costing मध्ये फक्त variable cost ज्या आहेत या प्रोडक्ट वरती चार्ज केल्या जातात. Absorption मध्ये फिक्स्ड अँड व्हेरिएबल दोन्ही कॉस्ट ज्या आहेत त्या चार्ज केल्या जातात. Next point is, in absorption costing, profit is equal to sales less cost of goods sold. Absorption costing मध्ये जर तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट करायचा असेल, then the formula is sales minus cost of goods sold. Then you will get the profit. In marginal costing, how to calculate the profit? Profit is equal to contribution less fixed cost. So marginal costing मध्ये प्रॉफिट फाइंड आउट करताना कॉन्ट्रीब्युशन त्यामधून फिक्स्ड कॉस्ट ही लेस करायची. Next point is, in absorption costing, it does not disclose cost volume profit relationship. Absorption costing मध्ये cost volume profit relationship ही disclose केलेली नाहीये. In marginal costing, cost volume profit relationship is an integral part of marginal costing. Marginal costing मध्ये cost volume profit relationship ही खूप essential part आहे. Next is, in absorption costing, closing stock is valued at total cost. Absorption costing मध्ये जो closing stock आहे हा total cost ने valuation त्याचं केलं जातं. In marginal costing, closing stock is valued at variable cost. जो closing stock आहे हा variable cost मध्ये value त्याचं valuation केलं जातं. Next point is, in absorption costing, it reveals more profit as fixed cost is included in closing stock. Absorption costing मध्ये profit जो आहे हा जास्त दिसतो. It reveals more profit as fixed cost included in closing stock. Because त्या closing stock मध्ये fixed cost ही included आहे. So profit जो आहे हा जास्त दिसतो. In marginal costing, it reveals less profit as a fixed cost is eliminated from the closing stock. मार्जिनल कॉस्टिंग मध्ये जो प्रॉफिट आहे हा कमी दिसतो बिकॉज त्यातून आपण प्रॉफिट कॅल्क्युलेशन साठी आपण फॉर्म्युला जो यूज करतोय कॉन्ट्रीब्युशन लेस फिक्स्ड कॉस्ट यामधून फिक्स्ड कॉस्ट आपण एलिमिनेट करतोय लेस करतोय दॅट्स वाय मार्जिनल कॉस्टिंग मध्ये प्रॉफिट जो आहे हा लेस रिव्हील होतोय. नेक्स्ट इज, in absorption costing, it may lead to cover under absorption cost. It may lead to cover over or under absorption cost. Absorption costing मध्ये over absorption होऊ शकतं किंवा under absorption सुद्धा होऊ शकतं. Marginal costing मध्ये under absorption किंवा over absorption चे प्रॉब्लेम्स येत नाहीत. Next point is marginal cost equation. We have seen in earlier paragraphs that contribution is the difference between sales and variable cost. In other words, products sold provide fund to meet the fixed cost and profit. Therefore, contribution is equal to fixed cost plus profit. From this, the following equation has been derived. आता आपण कॉन्ट्रीब्युशन साठी एक फॉर्म्युला बघितला होता दॅट इज सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. तर तसंच आपण अजून एका पद्धतीने सुद्धा कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करू शकतो ते म्हणजे फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट यू विल गेट द कॉन्ट्रीब्युशन. So
S minus V. S means sales. V means variable cost. F means fixed cost. P means profit. जसं आपण कॉन्ट्रीब्युशन सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट त्यामधून आन्सर येईल ते कॉन्ट्रीब्युशन आपण फाइंड आउट करू शकतो. तसंच अजून एका पद्धतीने देखील आपण कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करू शकतो. दॅट इज फिक्स्ड कॉस्ट प्लस प्रॉफिट यू विल गेट द कॉन्ट्रीब्युशन. If any three factors are given, the fourth can be ascertained. जर कोणतेही तीन एलिमेंट्स तीन फॅक्टर दिले असतील तर चौथा आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. दिस इक्वेशन इज ऑल्सो यूज टू ascertainment of break even point. Break even point means it is the point where there is no profit and no loss. ब्रेक इवन पॉइंट म्हणजे असा एक पॉइंट की ज्या ठिकाणी प्रॉफिटही नाही ना लॉस, काहीच नाही. Next point is profit volume ratio. This is popularly known as a PV ratio. Profit volume ratio ला PV ratio असंही म्हणतात. It expresses the relationship between contribution and sales. आता हा जो PV रेशो आहे हा आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले दिलेले आहेत. PV ratio is given by the formula PV ratio is equal to C divided by S into 100. C means contribution, S means sales into 100. हा बेसिक फॉर्म्युला आहे. आता इथे C means contribution. कॉन्ट्रीब्युशन जर दिलं नसेल तर कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करून आपण इथे जे फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये अमाऊंट घेऊ शकतो. सो PV रेशो इज इक्वल टू S minus V. S means sales minus V means variable cost. So ultimately contribution. S minus V divided by S into 100. नेक्स्ट इज अजूनही काही फॉर्म्युले आहेत. PV रेशो इज इक्वल टू आता कॉन्ट्रीब्युशन जर दिलेलं नसेल, जर दिलं असेल तर डिरेक्टली कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. बट जर कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नसेल तर काय केलं जाईल? सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड वन इज PV रेशो इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. आता फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट त्याने का घेतलं? बिकॉज कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करण्याचे दोन फॉर्म्युले आहेत. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट is equal to contribution, and next formula is fixed cost plus profit, you will get the contribution. So fixed cost plus profit divided by sell into 100, you will get PV ratio. And third formula is PV ratio is equal to 100 minus into bracket variable cost divided by sales into 100. जर फिक्स कॉस्ट ही दिलेली नसेल, जर प्रॉफिटही दिलेला नसेल आणि तरी सुद्धा आपल्याला इथे कॉन्ट्रीब्युशन जे आहे फाइंड आउट किंवा PV रेशो जो आहे हा फाइंड आउट करायचा, तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. PV रेशो कॅन बी डिटरमाइंड बाय एक्सप्रेसिंग द चेंज इन प्रॉफिट और लॉस इन रिलेशन टू चेंज इन सेल्स. आता जर अशी इन्फॉर्मेशन दिली असेल की त्या इन्फॉर्मेशन मध्ये टू डिफरंट टाइप्स ऑफ पिरियड, दोन वेगळे टाइम पिरियड दिलेले आहेत. एका इयरचा डेटा दिला असेल अँड नेक्स्ट त्याच्या पुढचं इयर जे आहे किंवा करंट इयर अँड प्रिव्हियस इयर किंवा करंट इयर अँड नेक्स्ट इयर असा जर डेटा दिलेला असेल आणि त्याच्यावरून आपल्याला PV रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर कसं कॅल्क्युलेट करणार? तर PV रेशो इज इक्वल टू चेंज इन प्रॉफिट डिवायडेड बाय चेंज इन सेल्स इंटू 100. या फॉर्म्युलामध्ये अमाऊंट घेऊन आपण इझिली कॅल्क्युलेशन करू शकतो. Let's see some examples. Calculation of PV ratio. Sales and variable costs are given and you have to calculate the PV ratio. आता इथे PV रेशो मध्ये फक्त दोन एलिमेंट दिलेत आपल्याला, सेल्स दिलेत अँड व्हेरिएबल कॉस्ट. PV रेशोचा फॉर्म्युला आहे C divided by S. C means contribution divided by sales into 100. आता इथे first we have to calculate the contribution. How to calculate this? Contribution चे दोन फॉर्म्युले आहेत. फर्स्ट इज सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, यू विल गेट कॉन्ट्रीब्युशन. अँड नेक्स्ट फॉर्म्युला इज फिक्स्ड
कॉस्ट प्लस प्रॉफिट यू विल गेट द कॉन्ट्रीब्युशन. आता या प्रॉब्लेम मध्ये सेल्स आणि व्हेरिएबल कॉस्ट दोन्ही दिलेत. सो फर्स्ट फॉर्म्युला विल बी अप्लाय हिअर. So sales minus variable cost means 20,000 minus 16,000. Answer is 4,000. So 4,000 is our contribution. So in PV ratio formula, contribution divided by sales means 4,000 divided by 20,000 into 100. You will get PV ratio, that is 20%. Next is uses of PV ratio. PV ratio helps to decide variable cost for any given sales volume, then contribution for any given sales volume, and sales volume for any given variable cost. PV ratio आपण कशासाठी यूज करू शकतो, तर व्हेरिएबल कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी, कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करण्यासाठी किंवा सेल्स व्हॉल्यूम फॉर एनी गिवन व्हेरिएबल कॉस्ट सगळं फाइंड आउट आपण इझिली पीव्ही रेशो मधून करू शकतो. Then sales volume required to earn desired profit, break even point, and fixed cost for any given break even point. So these are the benefits and uses of PV ratio. जसे त्याचे बेनिफिट्स आहेत तसेच काही लिमिटेशन सुद्धा आहेत. So let's see the limitations of PV ratio. First is it heavily depends on contribution. PV रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करावं लागणार आहे. सो इट इज हेविली डिपेंड्स ऑन कॉन्ट्रीब्युशन आणि जर कॉन्ट्रीब्युशन नसेल आपण पीव्ही रेशो नाही कॅल्क्युलेट करू शकत. नेक्स्ट लिमिटेशन इज इट फेल्स टू कन्सिडर द कॅपिटल आउटले रिक्वायर्ड बाय ऍडिशनल प्रोडक्टिव्ह कपॅसिटी. इथे कॅपिटल आउटले जो आहे कन्सिडर केला जात नाही. सो इट फेल्स टू कन्सिडर द कॅपिटल आउटले रिक्वायर्ड बाय ऍडिशनल प्रोडक्टिव्ह कपॅसिटी. Next limitation is it indicates only relative profitability. इथे फक्त रिलेटिव्ह प्रॉफिटेबिलिटी जी आहे ही इंडिकेट केली जाते. नेक्स्ट इज ओव्हर सिम्प्लिफिकेशन मे लीड टू एररनेस कन्क्ल्युजन. आता हा खूप सिंपल फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे यामध्ये ओव्हर सिम्प्लिफिकेशन मुळे सुद्धा बरेचदा काही काही चुका होण्याची शक्यता असते. नेक्स्ट इज higher ratio will show the most profitable item only when other conditions are constant. आता या रेशो मध्ये आपण पर्सेंटेज मिळणार आहे, आपल्याला ऍक्च्युअल प्रॉफिट कळत नाही, ते जस्ट त्याचे पर्सेंटेज कळतात. त्याचप्रमाणे जर हायर रेशो असेल तर मोस्ट प्रॉफिटेबल आयटम. बट हे केव्हा होईल, वेन अदर थिंग्स अदर कंडिशन्स आर कॉन्स्टंट. जर बाकीच्या सगळ्या कंडिशन्स कॉन्स्टंट राहिल्या तरच जो हायर रेशो आहे तो मोस्ट प्रॉफिटेबल असेल. बट जेव्हा आपण प्रॅक्टिकली बिझनेस करतो तर तेव्हा बाकीच्या कंडिशन्स सगळ्या कॉन्स्टंट राहतीलच असं होत नाही, त्यामध्ये चेंजेस होत असतात. सो दॅट्स वाय दिस इज द लिमिटेशन ऑफ पीव्ही रेशो. नेक्स्ट इज द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग पीव्ही रेशो. आता असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे पीव्ही रेशोवर इम्पॅक्ट पडतात. फॅक्टर्स आपण बघूया. फिक्स कॉस्ट. इफ फिक्स कॉस्ट इन्क्रीजेस और डिक्रीजेस, नो इम्पॅक्ट ऑन पीव्ही रेशो. फिक्स कॉस्ट मध्ये इन्क्रीज झाली फिक्स कॉस्ट किंवा ती डिक्रीज झाली तरी पीव्ही रेशोवर कोणताही इम्पॅक्ट पडत नाही. नेक्स्ट इज सेल्स व्हॉल्यूम. सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज झाला डिक्रीज झाला, नो इम्पॅक्ट ऑन पीव्ही रेशो. नेक्स्ट इज सेलिंग प्राइस. इफ सेलिंग प्राइस increases, PV ratio increases. If selling price decreases, PV ratio decreases. जर सेलिंग प्राइस इन्क्रीज झाली तर पीव्ही रेशो सुद्धा इन्क्रीज होणार आहे. जर सेलिंग प्राइस ही डिक्रीज झाली तर पीव्ही रेशो सुद्धा डिक्रीज होणार आहे. नेक्स्ट इज व्हेरिएबल कॉस्ट. इफ इन्क्रीज इन व्हेरिएबल कॉस्ट, डिक्रीज इन पीव्ही रेशो. जर व्हेरिएबल कॉस्ट इन्क्रीज झाली तर पीव्ही रेशो डिक्रीज होणार आहे. If decrease in variable cost, increase in PV ratio.
जर व्हेरिएबल कॉस्ट ही डिक्रीज झाली तर पीव्ही रेशो इन्क्रीज होणार आहे. So these are the impacts on PV ratio. So हे PV ratio वर impact पडतात. So इथे आपला PV रेशो दॅट इज प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो हा पॉइंट आपला इथे कम्प्लीट झालाय. रिमेनिंग पॉइंट्स जे आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.